नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्राच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, सामाजिक जागरूकता टिकावी म्हणून कर्करोग दिनाच्या निमित्तानं मुंबई आणि परिसरातल्या केंद्रीय अनुसंधान वरळी या संस्थेतर्फे कर्करोगाविषयी वैज्ञानिक माहितीचा प्रसार व्हावा म्हणून काही उपक्रम राबवले गेले. चला तर मग या उपक्रमांना भेट देऊया. फ्री में आपको ठीक करके देगा और उसे करना भी चाहिए, क्योंकि उनको भी पता है इसका जो हानिकारक प्रॉब्लम क्या होता है कि बार बार वहाँ से छूटने से, चाहे वो मसूड़ा हो या फिर चीख हो, कोई भी हो, जीभ हो, वो बार बार छूटने से वहाँ पे थोड़ी देर के बाद कैंसर वहाँ पे फैल सकता है. आपका जो मुंह का जो स्वास्थ्य है उसे एकदम बरकरार ठीक रखना बहुत ही आवश्यक है, क्योंकि जैसे हम हमेशा कहते हैं हमारा मुंह जो है वो होता है, कई बार हमारे वहाँ पे घाव होते हैं, तो ये सब बहुत ही साधारण सा चीज़ है, इछाले होना, घाव होना. लेकिन आपको ये बात ध्यान में रखना है कि अगर इछाले या फिर घाव 2 सप्ताह से ज़्यादा रुक रहा हो, ठीक ना हो रहा, वहाँ से रक्तस्राव आ रहा हो, मतलब ब्लीडिंग काफ़ी हो रही है वहाँ पे, तब आपको बहुत ही बारीकी से देखना है और इमीडिएटली उसका जांच कराना है और उसका एक सोल्यूशन अपने डॉक्टर डेंटिस्ट से लेना है. आज आम्ही सतत कार्य म्हणजे आम्ही NGO आहोत. आम्ही नो लॉस नो प्रॉफिटमध्ये आम्ही हे काम करतो. प्रत्येकजण ऑनररी काम करतो तिथे आणि गरिबांना विनामूल्य आम्ही बॅगा दर महिन्याला देतो, कन्सेशनमध्ये देतो आणि त्यांची आम्ही सेवा करत आलो आहे. सर, दुसरं मला आपल्याला एक महत्त्वाचा विषय मांडायचा आहे. हे माझं आजचं दुसरं लेक्चर आहे. 4 तारखेला मी म्हणजे योगा करतो आणि मला खरंच त्याचा त्या आजारपणात मला फायदा झाला. म्हणजे ओंकार आणि नाद आणि तुमचं गायत्री मंत्र काम केलेलं आहे आणि आम्ही मोर दॅन 1000 पेशंटचं आम्ही चिकित्सा केलेलं आहे आणि आम्ही डिफरंट कॅन्सरचं कॅम्प्स आणि स्क्रीनिंग कॅम्प्स आहे, जसं सर्व्हिकल स्क्रीनिंग, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग अँड ओरल कॅन्सर स्क्रीनिंग आम्ही ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासोबत एक CME सरने जसं सांगितलं, बनवाली सरने सांगितलं आहे आणि त्याचं वर्कशॉप घेत आहे आणि ते प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आणि PG मेडिकल अँड फॅकल्टीज, डिफरंट फॅकल्टीज फ्रॉम द ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर द इंडिया, काय ऑडियन्स बाहेरून, डेलिगेट्स बाहेरून पण आलेले आहे. यावर्षी जागतिक कर्करोग दिनाची थीम क्लोज द केअर गॅप अशी आहे. कर्करोग दिनाच्या निमित्तानं आयोजित या उपक्रमात रुग्ण आणि जनसामान्यांसाठी कर्करोग तपासणी शिबिर, आयुर्वेदिक औषधांचे महत्त्व, अधिकारी, डॉक्टर, रुग्ण आणि कर्मचारी यांच्यात संवाद आयोजित करण्यात आले होते. तसंच कर्करोगाविषयी जनजागृती कार्यशाळा पोद्दार मेडिकल कॅम्पस इथे आयोजिली होती. या प्रसंगी अनेक अनुभवी डॉक्टरांची मार्गदर्शनपर भाषणं देखील झाली. मंडळी, आपलं राष्ट्र, आपला देश उभा करणं, तो पुढे नेणं हेच आपल्या जीविताचं कर्तव्य आहे असं समजून त्यासाठी सतत झटणाऱ्या आणि प्रयत्न करणाऱ्या महान व्यक्तींची आठवण आपण ठेवलीच पाहिजे आणि त्यांचं कार्यकर्तृत्व हे पुढच्या पिढ्यांना समजेल त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. हेच आपलं आद्य कर्तव्य आहे. महाराष्ट्राचं स्वप्न प्रत्येक मराठी मनात जागवणारे आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणारे आणि ते तडीस नेणारे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी झाली. पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज की. विधान भवन मुंबई इथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीनंही शिवाजी पार्क दादर इथं शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले सिद्धांत, त्यांनी आपल्यासमोर मांडलेले ध्येय आणि
स्वराज्याची जी एक प्रेरणात्मक लढा त्यांनी या राज्यासमोर ठेवला, त्या मार्गावरती चालून न्याय आणि सर्व राज्याची प्रगती या ध्येयाकडे आपण सर्वजण एकत्रपणे काम करू अशी मनोकामना आपल्यासमोर ठेवतो आणि परत एकदा संपूर्ण राज्याच्या वतीने आणि विधिमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ही मानवंदना अर्पित करतो। मंडळी, आयुष्यात आपण अनेक संकटांचा सामना करत असतो। काही संकट अनपेक्षितपणे समोर येतात, तर काही आपण स्वतः ओढवून घेतलेली असतात। आता हेच बघा ना, कॅन्सर सारख्या भयंकर आजाराचा सामना करताना भले भले कोलमडतात, तेव्हा अशा रुग्णांना धीर देणं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे काम कुणीतरी केलं पाहिजे ना। शिवाय मन घट्ट करून त्या प्रसंगाला स्वतःहून सामोरे जाणारे रुग्ण तर खूपच कमी असतात। तेव्हा धीर देण्यासाठी PMK फाउंडेशन तर्फे अशा कॅन्सरग्रस्त रुग्णांना पुरस्कृत केलं जातं। कैंसर पेशेंट के लिए सिर्फ जैसे पता चल जाता है परिवार वालों को कि कैंसर हुआ है, तो हम लोग पहले ही डेथ सर्टिफिकेट नहीं उसके लिए बनाएं, उसको टाइम दें, उसको समझें। क्योंकि जनरली हमने देखा है कि जहाँ पता चला कैंसर हुआ है तो हम अपने आप में ही बोलना शुरू कर देते हैं कि अब शायद इसके पास कितने दिन हैं। ऐसे क्यों हम सोचते हैं? क्या कैंसर पेशेंट को जीने का हक ही नहीं है क्या? हक है, पूरी तरह का हक है। अब वो कैसे जिएगा जब आप सब परिवार, दोस्त, समाज उनको एक्सेप्ट करेगा। ये हमारा पहला इनिशिएटिव है और ये चीज़ को हमको बहुत आगे फैलाना है। इसके ज़रिए हमको एक इंस्पिरेशन क्रिएट करनी है कि कैंसर वॉरियर्स भी अपने परिवार के लिए सम्मान खड़ा कर सकते हैं। आज दुनिया भर में हर अवार्ड होते हैं, आप फिल्म फेयर अवार्ड देखते हैं, सब अवार्ड देखते हैं, लेकिन ये फाइट करके आया हुआ अवार्ड, कैंसर वॉरियर का अवार्ड, उसके लिए एक जीने का और सहारा बनता है। औषधांपेक्षा तुमच्या मॉरलवरती तुम्ही जास्ती क्युअर करू शकता। तुम्ही जर फायटर असाल तर तुम्ही नक्की त्याचा डिफीट करू शकता। तर असे इनिशिएटिव्ह प्रत्येकाने घेतले पाहिजे। मुंबई पोलीस तुमचं पण सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन की तुमच्या हेवी ड्युटी शेड्यूलमधनं तुम्ही कॅन्सर फाईट करून परत इतके सुंदर गाण्याचे रियाज करून सुंदर गाणी इथे सादर करताय। Yeah.
मंडळी, आपल्यातल्या व्यंगांवर आपणच मात करून पुढे जाऊ शकतो आणि याची अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघितली आहेत. दिव्यांगांची आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा हे त्याचंच एक उत्तम उदाहरण. मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड या संस्थेतर्फे गोरेगाव स्पोर्ट्स क्लब मालाड इथे या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. गुजरात, महाराष्ट्र आणि मुंबई संघ यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये मुंबई हा विजेता संघ ठरलाय. साहित्य अकादमी मुंबईतर्फे मराठीतले प्रतिष्ठित लेखक आणि अभ्यासक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. यावरील संवाद कार्यक्रमाचं आयोजन सुरेंद्र गावस्कर सभागृह मुंबई इथे करण्यात आलं होतं. पाहूया त्याची काही क्षणचित्रे. Sahitya Akademi is very happy to confer its highest literary honor, Sahitya Akademi Fellowship on Professor Balchandra Nemade जी. आणि हे बोलायचे की कमीत कमी 26 वर्षाच्या नंतर कोणी मराठी लेखकांना फेलोशिप मिळते. So after 26 years. And the previous fellowship we have given to Vinda Karandikar in 1996. After that no Marathi writer got this fellowship. सो आणि ते नेमाडे साहेबांना मिळते म्हणजे आम्हाला अत्यंत आनंद वाटते. मित्रहो, सगळ्यात आधी साहित्य अकादमीच्या या सर्वोच्च किताबानं मला सन्मानित केल्याबद्दल अकादमीच्या सर्व सभासद लेखकांचे मी मनापासून आभार मानतो. मला गेल्या 50 वर्षातल्या संबंध देशातल्या 25 भाषांमधल्या आणि मला आवडणाऱ्या मोठमोठ्या लेखकांच्या रांगेत बसवल्यानं माझ्यातला भारतीय लेखक नक्कीच सुखावला आहे. ह्या विशाल वाङ्मयी संस्कृतीचा एक मानकरी म्हणून मी तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. Despite his Himalayan accomplishments, he was one person who remained firmly rooted to earth and was loving and kind to everyone irrespective of one's social status. मी 15 मिनटं घेणार आहे आणि माझं मुख्य क्वालिफिकेशन म्हणजे मी सरांची विद्यार्थिनी आहे आणि 30 वर्ष मी सरांना ओळखते. तर त्या अनुषंगाने मी सरांच्या कार्याबद्दल बोलण्यापेक्षा सर हे व्यक्ती म्हणून मला कसे दिसले याबद्दल माझं काही ऑब्झर्वेशन्स मांडणार आहे. इन क्लास ही नेवर वॉफल्ड. ही टॉट विथ नोट्स इन हिज हँड. They were written on thick index cards and obviously they came from carefully arranged stacks and neatly went back there. He never missed classes or came late. He never discussed other teachers or university administration. He never talked about irrelevant things or projected himself. No small talk. But when he taught his subject, he was truly engaging with us. He could answer questions with authenticity and without ducking.
he was thinking in a very different way, and we could see he had no time for things that did not matter. मी एक नेमाड्यांचा वाचक म्हणून होतो आणि भाषांतराचं काही काम केलेलं आहे, त्या निमित्ताने एक वाचक म्हणून नेमाड्यांच्या कादंबऱ्यांमध्ये पोएटिक प्रोज हे किती त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये एक आशय गहनता निर्माण करतं, हे पहिल्या टप्प्यात मी त्रोटक सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसऱ्या टप्प्यात नेमाड्यांच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांना एकत्र बांधण्यामध्ये, जरी त्या एकत्र नाहीत असं कोणी म्हणत असलं तरी एक समान सूत्र मला एक दोन आढळली आहे. व्यक्ती आणि तिचे विचार, व्यक्ती आणि तिचं समष्टीशी असलेलं नातं, या काही एकमेकांपासून भिन्न गोष्टी नसतात, वेगळ्या राहणाऱ्या नसतात. त्यामुळे असं करता करता नेमाड्यांचं जे वैचारिक विश्व आहे, त्यांचं जे भावनिक विश्व आहे, याच्या संबंधी सुद्धा काही महत्त्वाची विधानं त्यांनी केली. मंडळी, अटकेपार झेंडा रोवणं आणि तो तिथे अभिमानानं फडकवत ठेवणं हे आपल्यासाठी नवं नक्कीच नाही. आंतरराष्ट्रीय फील्ड आर्चरी असोसिएशन तर्फे विश्वचषक इंडोर आर्चरी स्पर्धा लंडन इथं भरवण्यात आली होती. या स्पर्धेत सुमारे 38 देशांच्या 568 मुलांनी सहभाग घेतला होता. 5 दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी 7 मेडल्सची कमाई केली. भारताच्या मैत्रेयी सातघरे यांनी खुल्या गटात रौप्य पदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे. मंडळी, पुस्तक हा समाजाचा आरसा असतो असं म्हणतात आणि या पुस्तकांची निर्मिती ही आपल्या सगळ्यांसाठीच एक पर्वणी असते. दूरदर्शन मुंबई इथे कार्यक्रम निर्माता म्हणून सेवानिवृत्त झालेले दीपक शेडगे यांच्या स्पर्श या काव्यसंग्रहाचं प्रकाशन नुकतंच पु ल देशपांडे मिनी सभागृह इथे पार पडलं. चला पाहूया. सुप्रसिद्ध सुलेखनकार कमल शेडगे यांच्या अक्षरलेखन शैलीचे विविध प्रयोग असलेल्या दीपक शेडगे यांच्या वेधक आणि भेदक कवितांचं सादरीकरण दृकश्राव्य माध्यमाद्वारे यावेळी करण्यात आलं. दीपक शेडगे यांच्या कवितांचं गायनही यावेळी करण्यात आलं. आजकाल वाढत जाणारा सोशल मीडिया आणि मोबाईल संस्कृतीचा प्रभाव आणि वाचनापासून दुरावत जाणारा वाचक वर्ग या पार्श्वभूमीवर स्पर्श काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती अवघ्या 1.5 वर्षाच्या आत अल्पावधीतच संपणे ही घटना मला विशेष उल्लेखनीय वाटते. सुप्रसिद्ध अभिनेते राजन बने यांना ज्यावेळी मी पुस्तक दिलं होतं त्यावेळी त्यांनी त्या पुस्तकावर एक प्रतिक्रिया दिली होती आणि एक लेख लिहिला होता. हे कवितेचे पुस्तक स्पर्श नावाप्रमाणे हाती घेताच मराठी भाषेपासून दूर जात राहिलेला मराठी वर्ग पुन्हा नव्याने कुतूहलापोटी का होईना अक्षर गिरवायला लागेल हा माझा विश्वास आहे असे लिहिले होते. त्यांनी व्यक्त केलेला हा विश्वास खरा ठरला याचा मला सार्थ अभिमान आज वाटतो आणि तिसऱ्या आवृत्तीला देखील रसिक वाचक तेवढ्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील याची खात्री वाटते. आमचा हा कविमित्र जो आहे दीपक, त्याच्याबद्दल अशा क्षणी काही कौतुकानं बोलावं, कारण मनुष्य स्वभाव आहे. कौतुक हे प्रत्येकालाच आवडतं आणि दीपक हा आकाशवाणी आणि त्यानंतर दूरदर्शनसारख्या नोकरीत सरकारी चौकटीत राहूनही त्या चौकटीत प्रतिभाही कधी बंदिस्त राहत नाही, ती मुक्त असते. त्याच्या अनेक कवितांची झलक या कविता संग्रहामध्ये आहे. कलाकारांना जेव्हा मी त्यांच्यासमोर मांडायचे की हे कलाकार आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर निवेदिकेलाही पूर्ण स्वातंत्र्य मिळणं म्हणजे काय, तर ते दीपक शेडगेंनी आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे निर्मिती उत्तम व्हावी हा विचार त्यांच्यामध्ये नेहमीच होता आणि अत्यंत साधेपणाने, अत्यंत सोज्वळ रीतीने खरं तर त्यांनी नेहमीच सगळ्या विषयांना स्पर्श केलेला आहे. आणि त्यामुळे आजही आपण पाहत असाल तर सगळ्या कवितांचे विषय जे पाहिले तर असा कोणताही विषय मला वाटतं राहिला नाही आहे
की ज्या विषयाला कवितेतून त्यांनी स्पर्श केला नाही आहे. क्वचित पुस्तकं असतात जी पाहता क्षणी हातात घ्यावीशी वाटतात. त्यातलं हे पुस्तक आहे स्पर्श. आणि हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. नुसतं लिहूनही चालत नाही, ते लोकांपर्यंत पोहोचलं देखील पाहिजे. एक म्हणजे तिसरी आवृत्ती आज प्रकाशित होते आहे, जी 1981 साली जे स्पर्श हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता. त्याच्यानंतर 42 वर्षांनी हा तोच कविता संग्रह, त्याच कविता आणि त्याची तिसरी आवृत्ती 42 वर्षांनी प्रसिद्ध होते आहे. मला एक महत्त्वाचा मुद्दा असा जाणवतोय की काळाला पालाण घालून या कवितेने आपलं सत्व किती अबाधित ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ती कविता आजही त्याच पद्धतीने हृदयाला हात घालणारी वाटते. पहले तो मैं इनके जनक और जननी दोनों को नमन करती हूँ, जिन्होंने इतने गुणी बच्चे दिए, कमल जी और दीपक जी, और इन दोनों की जो क्रिएटिविटी है वो इस पुस्तक में आप सभी को देखने को मिलेगी. पेटली निरांजनी काळो जरासा ढळला, रात्रीने लाजून पदरही हलूच सावरला, रात्रीने लाजून पदरही हलूच सावरला, रात राणीने अंगणात काळो सुगंधित केला, रात राणीने अंगणात काळो सुगंधित केला, सुगंधात नाता नाता रात्री से गर्भ राहिला. खरंच कौतुक आहे. आणि या अशा इतक्या सुंदर कार्यक्रम करणाऱ्या माणसांना आपण कधी भेटू, त्यांच्यावर कधी बसू, त्यांचं ऐकू असं त्यावेळी वाटलं नव्हतं. पण आज आनंद होतोय की हे भाग्य मिळाले आणि त्यांच्या सुंदर कविता आज आपण ऐकल्या. त्यांच्या कवितेविषयी अनेकांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. हा एक सुंदर क्षण आहे, अगदी जपण्यासारखा क्षण आहे. मला खूपच आनंद होतो या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं या गोष्टीचा. याच्यातून या सगळ्या वक्त्यांनी जे व्यक्त केलं त्याच्याशी मी 100% सहमत आहे. मी परत त्याच्यातले काही मी मीनाक्षीसारख्या चिठ्ठ्या लावून आणल्या नाही, 1-2 दुमडलेले होते कागद, पण ते तेवढेच. मी या सगळ्या लोकांशी इतका सहमत आहे की यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्या ज्या लपलेल्या कविता आहेत ना, ज्या त्यांनी प्रगट केलेल्या नाही आहेत. मंडळी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 26 फेब्रुवारी रोजी 57वा आत्मार्पण दिन. या निमित्तानं स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर या संस्थेने 24 ते 26 फेब्रुवारीत एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीरांना नव्या पिढीसमोर अतिशय संवेदनात्मक पद्धतीनं मांडण्यात आलं आणि त्यांना आदरांजली वाहण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील अनबिलिव्हेबल सावरकर या विषयावरील योगेंद्र आर पाटील यांच्या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता सावरकर राजे यांच्या हस्ते करण्यात आलं. माझी जन्मठेपच्या अभिवाचनाच्या रंगमंची आविष्काराचा पहिला प्रयोगही इथे सादर करण्यात आला. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्य आणि कार्यकर्तृत्वावर आधारित दृकश्राव्य संगीतमय भव्य कार्यक्रम शतजन्म शोधिताना याचंही सादरीकरण करण्यात आलं. महाराष्ट्र मिलिटरी स्कूल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही निर्मिती होती. स्वातंत्र्यवीर सावरकर माझे सख्खे आजोबा
त्यांच्यामध्ये जी काही ऊर्जा होती ती मला वाटतं देवानेच त्यांना दिलेली होती. आपल्यासारखी सामान्य माणसं हे एवढं कधी सहन करू शकणार नाही. आणि त्या काळची जी परिस्थिती होती की देशासाठी, देश स्वतंत्र करण्यासाठी बऱ्याच जणांच्या अंगात तशी उर्मी होती, तशी माझ्या आजोबांच्याही होती. पण असामान्य असं त्यांचं अंगात ऊर्जा होती, विचार होते. त्या विचारांना आणि त्या ऊर्जेला सलाम. आणि ते ऊर्जा त्यांनी ह्या चित्ररूपात मांडायचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचे अनेक धन्यवाद. प्रत्येक तरुणाने त्यांचं माझी जन्मठेप हे वाचण्याची आवश्यकता आहे. कारण तुमच्यामध्ये जे काय नकारात्मक बाबी असतील किंवा नकारात्मक तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच सकारात्मक दृष्टीने विचार करू शकता. एवढी ताकद सावरकरांच्या साहित्यामध्ये आहे. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे योगेंद्र पाटील यांची चित्र आहेत. सावरकरांच्या जीवनावर प्रदीर्घ वाचन करतो आहे आणि त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या गूढ रहस्याचा, त्यांच्या विविध पैलूंचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मंडळी, अशाच इंटरेस्टिंग, विविध आणि उल्लेखनीय घडामोडींसह भेटत राहूया आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात. तोपर्यंत बघत राहा आपला महाराष्ट्र आणि सह्याद्री वाहिनी.